सराव संच 1.2 आज बघणार आहोत। त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संचाचे प्रकार लिहून पाठवले होते आणि त्यामध्ये अजून एक टॉपिक होता समान संच। तर आता हाच पहिला प्रश्न विचारलाय, कोणते संच समान आहेत। आता सराव संच 1.2 आपला चालू होणार आहे। कोणते संच समान आहेत व कोणते नाही ते लिहा। आता समान संच म्हणजे कोणते संच? असे संच की ज्याच्यामध्ये सारखेच घटक असतील, म्हणजे घटकांची संख्या पण सारखी असेल आणि तेच घटक असतील, त्यांना म्हणायचं समान संच। तर नेहमी लक्षात ठेवा, कोणताही सराव संच सोडवताना, प्रकार ओळखताना दिलेले संच जर गुणधर्म पद्धतीत असतील तर त्याला पहिल्यांदा यादी पद्धतीत लिहिण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला ते कळतील। आता बघा, पहिला प्रश्न विचारला आहे, कोणते संच समान आहेत व कोणते नाही ते लिहा। मग आता इथे तुम्हाला 3 संच दिलेले आहेत, बरोबर। मग 3 संच याच्यापैकी तुम्हाला याच्यात कोणते कोणते समान संच आहेत की नाही ते लिहायचे। पहिल्यांदा बघा, पहिला संच आपण यादी पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करू। हे संच त्यांनी दिलेला आहे गुणधर्म पद्धतीत, x अशी रेष मारली, म्हणजे x असा आहे की 3x - 1 = 2, म्हणजे हे एक समीकरण दिलंय आणि हे समीकरण सोडवायचं आहे आणि तुम्हाला x ची किंमत काढायची आहे। मग x ची किंमत काय येते ती इथं लिहायची। मग आता 3x - 1 = 2 इकडे बाजूला रफ मध्ये करा। मग हा -1 तिकडे गेल्यावर अधिक होणार, 3x = 2 + 1 म्हणजे 3x = 2 + 1 3, 3x = 3 म्हणजे x = 3/3 म्हणजे x ची किंमत येणार 1, म्हणजे एकच घटक आहे। किंवा बघा, 1 च्या ठिकाणी 1 जर ठेवलं मी, 3 × 1 = 3 आणि 3तून 1 गेलं तर उत्तर किती येतं 2, म्हणजे x ची किंमत 1च आहे। म्हणजे a मध्ये एक घटक येणार, कोणता? तर तो एक घटक येणार। आता बघा, बी संच गुणधर्म पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे। x असा आहे की काय आहे बघा, x ही नैसर्गिक संख्या आहे, पण x मूळही नाही आणि संयुक्तही नाही। मग अशी कोणती संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्त नाही? मूळ संख्या म्हणजे जी कुणाच्याच पाड्यात नसते आणि संयुक्त म्हणजे जी कुणाच्या ना कुणाच्या तरी पाड्यात असते। मग 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे बी मध्ये एकच घटक येणार 1। आता सी संच बघा त्यांनी दिलेला आहे, x असा आहे की x हे चिन्ह आहे चा घटक असणे, इप्सिलॉन त्याला इंग्लिश आपण म्हणतो। x हा n चा घटक आहे, म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती 2 पेक्षा लहान आहे, ही अट दिलेली आहे। मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या आहे? तर एक संख्या ही 2 पेक्षा लहान आहे। मग जर तुम्ही 3 घटक दिलेले, 3 संच a, b आणि c, a मध्ये एक घटक आहे, b मध्ये एक घटक आहे, c मध्ये पण एकच घटक आहे आणि घटक पण तेच आहेत बघा। म्हणून हे 3 संच समान संच आहेत, म्हणून आपण असं लिहू शकतो a = b = c, म्हणजे a, b आणि c हे 3 संच समान आहेत। लक्षात घ्या, सराव संच 1.1 मध्ये आपण संचाचं रूपांतर यादी पद्धतीतून गुणधर्म पद्धत आणि गुणधर्म पद्धतीतून यादी पद्धत हे बघितलंय। तर तुम्हाला गुणधर्म पद्धतीचं रूपांतर यादी पद्धतीत करता आलं तर तुम्ही ते संच कोणत्या प्रकारचे आहेत किंवा समान आहेत की नाही ते ओळखू शकता। आता बघा, दुसरा प्रश्न विचारला असाच, 2 संच दिलेले आहेत, ए व बी समान आहेत का ते लिहा। मग आता ए संच बघा काय दिलेला आहे, मी पहिल्यांदा प्रश्न लिहून घेतलेले आहेत। ए हा दुसरा प्रश्न आहे, ए संच कोणता आहे? सम असलेल्या मूळ संख्या। मग बघा, कोणते कोणते घटक येतील? अशा कोणत्या संख्या आहेत की ज्या सम पण आहेत आणि मूळ पण आहेत? तर अशी एकमेव संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे, ती म्हणजे 2, म्हणजे ह्याच्यामध्ये एकच घटक आला 2। त्यानंतर बी संच काय दिलाय बघा, x असा आहे की 7x - 1 = 13, मग हे समीकरण दिलंय, म्हणजे सोडवायचं। जर आपण इथे सोडवलं तर x ची किंमत किती येते बघा, 7x - 1 = 13, हा -1 तिकडे गेल्यावर अधिक, 7x = 13 + 1, 7x = 14 आणि 7 इथं गुणिले तिकडे गेल्यावर भागिले 14/7, म्हणजे x ची किंमत आली 2। तुम्ही इथे ठेवून पण बघू शकता बघा, 7 × 2 = 14, 14तून 1 गेला की 13 उत्तर येतं, म्हणजे x ची एकमेव किंमत आहे ती म्हणजे 2। आता तुम्ही बघू शकता ए संच आणि बी संच सारखे आहेत का बघा। ए मध्ये कोणते कोणते घटक आहेत? एकच घटक आहे 2, बी मध्ये पण एकच घटक आहे 2, म्हणजे ए आणि बी हे संच समान संच आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला जर 3 संच किंवा 2 संच दिले असतील आणि विचारलं की ते 2 संच समान आहेत का, की दिलेले संच समान आहेत का, तर सर्वात पहिले त्या संचाचं रूपांतर यादी पद्धतीत करायचं आणि ओळखायचं। त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा। तुम्हाला माहिती आहे, मी संचाच्या प्रकारामध्ये सांगितलेले आहे, रिक्त संच म्हणजे कोणते, की असे संच की ज्याच्यामध्ये एकही घटक नसतो। आता पहिला बघा, सगळे गुणधर्म पद्धतीने दिलेत
आपण त्याचं यादी पद्धतीमध्ये रूपांतर करूया आणि ओळखूया की हे संच रिक्त आहेत की रिक्त आहेत की नाही. रिक्त म्हणजे त्यामध्ये एकही घटक नसतो. आता बघा पहिला संच विचारला ए, महिरपी कंस ए असा आहे की, म्हणजे ही गुणधर्म पद्धतीने लिहिलेलं आहे. ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, तर एकापासून चालू होतात. 1 2 3 4 5 ज्या मोजता येतात मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. तर शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाहीये, त्यामुळे ए या संचामध्ये एकही घटक येणार नाही. म्हणजेच ए हा रिक्त संच आहे. हे रिक्त संचाचं चिन्ह आहे. म्हणून लिहायचं संच ए हा रिक्त संच आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. एक्स असं आहे की एक्सचा वर्ग केला तर उत्तर 0 येतं. मग अशी कोणती संख्या आहे की जिचा वर्ग 0 आहे, तर एकाचा वर्ग 1 आहे, दोनाचा वर्ग 4 आहे, तीनाचा वर्ग 9 आहे. बघा एकाचा वर्ग केला 1 येतो, दोनाचा वर्ग केला 4 येतो, तीनाचा वर्ग 9 येतो. म्हणजे अशी कोणती संख्या आहे की जिचा वर्ग 0 आहे, तर एक संख्या आहे की जिचा वर्ग 0 येतो म्हणजे 0. शून्याचा वर्ग केला तर 0 येतो. आणि त्यांनी अट दिलेली नाहीये की एक्स ही कोणत्या प्रकारची संख्या अट दिलेली नाहीये. मग एक्स कोणती पण असू शकते, म्हणजे एक्स किंमत 0 येणार. म्हणजे हा संच रिक्त संच येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये एक घटक आहे 0, हा सुद्धा एक घटक आहे. जर ह्यांनी इथे बाजूला दिलं असतं की एक्स हा यांचा एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, तर मग मात्र हा संच रिक्त संच आला असता, लक्षात घ्या. त्यामुळे आता लिहायचं संच बी हा रिक्त संच नाही. त्यानंतर सी मध्ये बघा एक्स असा आहे की 5x - 2 बरोबर 0 आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आता इथे मी तुम्हाला हे समीकरण सोडूया आणि एक्सची किंमत काढूया. बघा काय येते. मग 5x - 2 बरोबर 0 अशा प्रकारचं समीकरण असेल तर ते समीकरण सर्वात प्रथम सोडून घ्यायचं. 5x - 2 तिकडे गेल्यावर अधिक होणार आणि 5 इथे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होणार. म्हणजे x बरोबर 2/5 म्हणजे एक्सची किंमत 2/5 आली. मग सी मध्ये एक घटक आला कोणता, 2/5. परंतु एक्स ही कोणत्या प्रकारची संख्या आहे, नैसर्गिक. मग 2/5 ही संख्या नैसर्गिक नाही, ही परिमेय संख्या आहे. अंश आणि छेदावाली संख्या किंवा ह्याला जर 5 ने भागला 2ला जात नाही, पॉईंटमध्ये उत्तर येईल. त्यामुळे ह्या संख्या एक्स ही किंमत 2/5 असू शकत नाही. त्यामुळे सी हा रिक्त संच येणार, कारण त्यांनी लिहिलंय एक्स ही कोणत्या प्रकारची संख्या आहे, नैसर्गिक. आणि जर आपण समीकरण सोडवलं तर एक्सची किंमत 2/5 येते. त्यामुळे हा संच रिक्त संच येणार. मला यायचं इथे संच सी हा रिक्त संच आहे. कारण जर एकची किंमत इथं 2 आली असती, आपण इथे 2 लिहिलं असतं, मग लिहिलं असतं की हा संच रिक्त संच नाही. पण इथे एकची किंमत 2/5 आलेली आहे, पण ती इथे आपण ठेवू शकत नाही, कारण एक्स ही असं अट दिली. ह्याचा अर्थ असतो एक्स हा यांचा घटक आहे, म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग ही 2/5 ही नैसर्गिक संख्या आहे का, नाही. त्यामुळे आपण लिहिणार संच सी हा रिक्त संच आहे. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलाय. हा बघा, हा अतिशय सोपा प्रश्न आहे. कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते लिहा, सकारण लिहा. आता शांत संच कोणते आणि अनंत संच कोणते, तर शांत संच म्हणजे ज्याच्यातले घटक आपण मोजू शकतो यादी पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केल्यावर, आणि अनंत संच म्हणजे ज्याच्यातील घटक आपण संपत नाही किंवा मोजता येत नाही. आता बघा पहिला संच दिलेला आहे, तो पहिल्यांदा यादी पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करू आणि मग ठरवू. एक्स असा आहे की एक्स ही 10 पेक्षा लहान आहे. बघा हे चिन्ह आहे, हे चिन्ह म्हणजे पेक्षा लहान. एक्स ही 10 पेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, तर 1 2 3 4 कुठपर्यंत येणार, 9 पर्यंत. म्हणजे बघा 1 ते 9 म्हणजे या आपण सगळे लिहायची करत नाही, 3 मध्ये डायरेक्ट शेवटची लिहायची. म्हणजे हा संच कोणता येणार, शांत संच, कारण ह्याच्यातले घटक आपण मोजू शकतो. म्हणून लिहायचं संच ए हा शांत संच आहे. आता बी बघा, बी वाय असा आहे की वाय हा -1 पेक्षा लहान आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. मग आता -1 पेक्षा लहान मग कोणती आहेत, पूर्णांक संख्यामध्ये कोणत्या संख्या येतात लक्षात घ्या, सगळ्या ऋण, 0 आणि सगळ्या धन. मग -1 पेक्षा लहान, -1 पेक्षा लहान कोणत्या कोणत्या संख्या आहेत, तर -2 -3 -4. 0 नाही,
शून्य ही वजा 1 पेक्षा मोठी आहे. मग वजा 1 पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत? -2, -3, -4, इकडे -5, -6 आणि पुढे 3 टिंब येणार म्हणजे अनंत आहेत. -100, -100 पेक्षा लहान -150, -200. मग आपण लिहू शकतो संच बी हा अनंत संच आहे, कारण त्यातील घटक आपण मोजू शकत नाही. पुढे सी संच बघा, त्यांनी काय दिलाय? तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता तुमच्या शाळेतले जे 9वीचे विद्यार्थी आहेत, समजा कोणत्या वर्गात 43 आहेत, कोणाच्या वर्गात 45 आहेत. मी विचारलं 9वी ब मध्ये किती आहे, तर तुम्ही संख्या सांगू शकता. 9वी अ मध्ये किती आहेत, म्हणजे तुमच्या आपल्या शाळेतील मुलं आपण मोजू शकतो. बरोबर, तुमच्या शाळेतील 9वी मधील. मग लिहायचं की आपल्या वर्गातील मुलं मोजू शकतो आपण, कारण लिहायचं म्हणून संचात इथे नाव लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहायचं संच सी हा शांत संच आहे. त्यानंतर चौथं, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तर प्रत्येक गावाची लोकसंख्या आपल्याला माहीत असते, आपण मोजू शकतो की आपल्या गावात समजा आपल्या गिरगावामध्ये किती लोक राहतात, किंवा तुमचं गाव एखादं पुणे जिल्ह्यात असेल तर त्या पुणे जिल्ह्यात ह्या गावात किती लोक राहतात ह्याची नोंद असते. त्यामुळे या गावातील रहिवाशी आपण मोजू शकतो. त्यामुळे हा संच कोणता येणार? शांत संच येणार. शांत संच आहे ते लिहायचं, कारण गावातील रहिवाशी आपण मोजू शकतो असं लिहायचं. गावातील रहिवाशी मोजू शकतो, अशा पद्धतीने हा संच येणार तुमचा शांत. आता 5वं उदाहरण बघा पुढचं. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आपल्या प्रयोगशाळेमध्ये कोणती कोणती उपकरणं आहेत? परीक्षा नळी असेल तर चंचुपात्र, असे वेगवेगळे जेवढे उपकरण आहेत, तुम्हाला जर यादी करायला सांगितली तर तुम्ही ते एका पानावरती करू शकता, म्हणजे हा संच शांत संच येणार. मग प्रयोगशाळेतील उपकरण आपण मोजू शकतो, म्हणून हा संच शांत संच आहे, कारण आपण प्रयोगशाळेतील उपकरणं मोजू शकतो. कारण प्रयोगशाळेतील उपकरणं आपण मोजू शकतो. त्यानंतर पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण डब्ल्यू अक्षराने दर्शवतो, ज्या शून्यापासून चालू होतात. 0, 1, 2, 3, 4, 5, पुढे 3 मध्ये जाणे अनंत आहेत, म्हणून हा संच अनंत संच आहे. त्यानंतर परिमेय संख्या संच. परिमेय संख्या म्हणजे ज्या अंश आणि छेदातल्या संख्या असतात, म्हणजे उदाहरणार्थ 1/2, 2/2, 3/2, 4/2, 5/2, कितीही लिहू शकतो आपण. अशा 7/8, 9/10 अशा अनंत आहेत. त्यामुळे परिमेय संख्या सुद्धा अनंत आहेत. आणि परिमेय संख्येमध्ये सर्व पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या सुद्धा येतात. त्यामुळे आपण असं लिहू शकतो की हा संच अनंत संच आहे. तर आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये आपण संचाचे प्रकार बघितले आणि संच समान आहेत की नाही ते ओळखायचं कसं ते बघितलं. धन्यवाद.